महापौर रितू तावडे यांनी दहिसर चेक नाक्याची पाहणी केली आहे। प्रवेशद्वारांचं सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः महापौरांनी दिली आहे। ऐरोली चेक नाका असेल, मुलुंड चेक नाका असेल, या मुंबईच्या सगळ्याच प्रवेशद्वारावर आम्ही एंट्रीवरती आम्ही मुंबईसाठी प्रवेशद्वाराची निर्मिती हा आम्ही विषय आयुक्तांच्या माध्यमातून त्यांना पत्रही देऊन दिलेलं आहे। तर मुंबईचे जेवढे प्रवेशद्वार एंट्री आहे त्या ठिकाणी प्रवेशद्वार विथ टावर क्लॉक अशा पद्धतीची सुंदर संकल्पना ही आमच्या सर्वांची आहे। मुंबईचं जागतिक स्तरावर एक वेगळंच महत्त्व आहे, एक गौरवशाली मुंबई म्हणून बघितलं जातं आणि तिच्या सौंदर्यामध्ये भर पडण्यासाठी ही आमची संकल्पना आम्ही या ठिकाणी त्यासाठी व्हिजिटला आलेलो आहोत। नागपुरात विदर्भ जनसंकल्प लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आले। लॉंग मार्चमध्ये मोठ्या संख्येनं विदर्भवादी सहभागी झालेत। लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। चिटणीस पार्क मैदानात विदर्भवाद्यांकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। या लॉंग मार्चमध्ये मोठ्या संख्येनं विदर्भवादी सहभागी झालेत। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। मोहोळ या ठिकाणी असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अधिकृत असल्याची माहिती स्वतः पोलिसांनी दिली आहे। सदर पुतळा बसवण्याकरता त्यांनी अधिकृत परवानगी दिलेली आहे का आणि या संदर्भामध्ये त्यांची पुढची भूमिका काय आहे याच्याविषयी आपण माहिती मागवलेली आहे। त्याचप्रमाणे सद्यस्थितीमध्ये सदर पुतळ्याच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आम्ही सफिशियंट बंदोबस्त नेमलेला आहे। या ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, पूर्णपणे शांतता आहे आणि तेथील लॉ आणि ऑर्डर मेंटेन करण्यासाठी, शांतता ठेवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।